तू भेटेशी नव्याने या मालिकेचा 17 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर आपण बघितलं होतं की गौरी अभिमन्यू सरांच्या क्लासमध्ये गेली आणि अभिमन्यू सरांना पहिल्यांदा पाहताना असं वाटलं की जणू ते तन्वीलाच बघतायत. त्यांना तन्वीचा भास होतो आणि मग त्यांना रिअलाइज होतं की अरेच्चा, ही तर गौरी आहे. रागिणी मॅडमच्या कृपेने अभिमन्यू सरांना कळालंय की गौरी समोरच आहे त्यांच्या. तर अभिमन्यू सर गौरीला पाहिल्यावर खूप ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, तू इथे काय करतेयस? माझ्या क्लासमध्ये कोणाच्या परवानगीने आली आहेस तू? ऐकू कमी येते का तुला? काय विचारलंय मी? कोणाच्या परवानगीने आली आहेस तू माझ्या वर्गामध्ये? झालं ना आता तुझं सगळं, गणपती वगैरे वगैरे, आता कशाला आली आहेस तू इथे? आता अर्पिता येते तिथे आणि म्हणते, अरे दादा, मीच म्हटलं तिला क्लासमध्ये बस म्हणून. अरे बिचारीची शिकण्याची खूप इच्छा आहे रे. अरे तिचं कॉलेज पण बुडतंय म्हणून मीच म्हटलं तिला तू बस म्हणून. आता अभिमन्यू सर अर्पितावर पण चिडतात आणि म्हणतात, अर्पिता, तुला काय गरज आहे माझ्या कामामध्ये लुडबुड करायची? मला विचारलं होतंस का तू तिला इकडे येण्याच्या परवानगीसाठी? त्यावर आता लगेच रागिणी म्हणते, अरे अभि, तू अर्पितावर का चिडचिड करतोय? चूक तर या मुलीची आहे ना. अभिमन्यू सर तिला म्हणतात, तू आत्ताच्या आत्ता या क्लासच्या बाहेर हो. आता गौरी म्हणते, सॉरी सर, मला माहिती नव्हतं की हा फर्स्ट इयरचा क्लास आहे. अभिमन्यू सर म्हणतात, एक मिनिट, तुला मी फर्स्ट इयरचा क्लास आहे म्हणून बाहेर जायला सांगत नाहीये. माझ्या क्लासमध्ये मला तुला बसूच द्यायचं नाहीये. हे कॉलेज नाहीये आणि मी इथे कोण येणार आणि कोण जाणार हे सगळं स्वतः मीच ठरवतो. आता गौरी छान उत्तर देते त्यांना. या सगळ्याचा क्रायटेरिया कसा ठरवता तो सर तुम्ही? नाही, मला असं कळलं की तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत करता, खूप मदत करता, पण सर मला तुमच्या क्लासमध्ये बसायची संधी द्या ना प्लीज. आता लगेच अभिमन्यू सर म्हणतात, नाही, तू अपात्र आहेस. तुला शिक्षणाची आणि पेठे कॉलेजमध्ये मिळालेल्या शिक्षणाची जर किंमत असती ना तर ती संधी तू शिक्षेमध्ये दवडली नसती. ही जी मुलं आहेत ना माझ्यासमोर, ही खरंच खूप गुणी मुलं आहेत आणि गरजू विद्यार्थी आहेत. यांना शिक्षणाची आवड आहे. तुझ्यामुळे यांचा वेळ वाया घालवलेला मला आवडणार नाहीये. उद्या त्यांची परीक्षा आहे आणि मला महत्त्वाचा टॉपिक शिकवायचा आहे त्यांना. गौरी म्हणते, सर अहो, मी कोणाचाच वेळ वाया घालवत नाहीये. मी सुद्धा शांतपणे बसून शिकायचाच विचार करतेय. आणि राहिला प्रश्न संधीचा, तर मला संधीची किंमत चांगलीच कळते आणि मला मिळालेल्या संधीचा मी पुरेपूर फायदा करत असते. असं बोलू नका हो सर मला. तर आता अभिमन्यू सर म्हणतात, हो का, संधीचा फायदा करतेस ना तू? चल, हे घे हा बोर्ड आणि ही तू चल शिकव बरं हा टॉपिक विद्यार्थ्यांना. बघतो ना मी तू कशी शिकवतेस. चल ये ना इकडे. आणि प्रेक्षकांनो, गौरी जरा इथे भांबावली असं त्यांनी दाखवलंय. पण आता बघा प्रेक्षकांनो, खरं तर मला आज असं वाटलं की अभिमन्यू सर गरजेपेक्षा जास्ती मागे लागलेत गौरीच्या. असो, तर आता त्यांनी तन्वी आणि माहीचं सीन दाखवलाय. प्रेक्षकांना तुम्ही एक नोटीस केलं का, जे माही फेस करत होता ते सगळं या काळामध्ये गौरी फेस करते असं मला थोडं रिअलाइज झालंय. नक्की या दोघांचा काय सिक्वेन्स आहे हे आपल्याला कळेलच. तर आता तन्वी तिच्या डायरीमध्ये लिहित असते, माहीच्या रागातनं त्याची काळजी व्यक्त होते, कारण त्याला असं वाटतं की मी नेहमी हसावं, मन मोकळेपणाने मी जगावं, मी दबून राहू नये असं त्याला वाटतं. पण त्याला माहिती नाहीये ना, तो ज्या वातावरणात राहिला आणि मी ज्या वातावरणात राहते त्यात खूप फरक आहे. मला नाही त्याच्यासारखं जगता येणार आहे. तन्वी तिच्या सगळ्या भावना त्या डायरीमध्ये व्यक्त करते आणि आता एक अश्रू तिचा त्या डायरीवर पडलाय आणि आता तन्वी मनाशीच बोलत असते, पण आता मला दोघांपैकी एकाची निवड करावी लागली तर. तेवढ्या तिथे माही येतो आणि म्हणतो, अगं किती तल्लीन होणार आहेस लिहिण्यामध्ये. एकतर एवढ्या दिवसांनी आली आहेस आणि अभ्यासाला बसली आहे डायरेक्ट. अगं अख्ख्या कॉलेजमध्ये शोधत होतो मी तुला. अगं तन्वी, आवडलं मला, अभ्यासू मुलींची लक्षणं आहेत बरं काही. आता तन्वी जराशी हसते गोड, पण आता माही तिच्या डोळ्यात अश्रू बघतो आणि म्हणतो, काय ग, ही वही तर दिसत नाहीये, काय आहे बघू. तन्वी त्याला हात लावू देत नाही डायरीला आणि म्हणते, अरे माही, माही म्हणतो, तन्वी काय झालंय तुला, का रडतीयस? आता तन्वी म्हणते, नाही अरे रडते कुठे मी. अरे माही, मला एक बोलायचं होतं. म्हणजे मला असं वाटतं ना की आपण प्रिन्सिपल मॅडमच्या समोर नको भेटूयात, जरा टाळूयात का त्यांच्या समोर भेटणं. अभिमन्यू म्हणतो, म्हणजे माही सर म्हणतात, अगं त्यांचा काय संबंध आहे, कॉलेजमध्ये आपण कोणाशी भेटतोय कोणाशी नाही, त्यांना काय करायचंय. तन्वी म्हणत असते, अरे माही तसं नाही. पण आता माही म्हणतो, अगं त्यांना तुझ्याशी काही प्रॉब्लेम नाहीये, तू काल आली आहेस कॉलेजमध्ये, त्यांना माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे त्यांनाच माहिती. तेव्हा तन्वी म्हणते, अरे माही मला सांग. आता माही म्हणतो, हो ना, तेच होतंय ना, आपण सगळे त्यांचंच ऐकतोय फक्त बस. आता हे बोलताना माहीचा आवाज चढलेला असतो. तेव्हा तन्वी त्याला म्हणते, हळू बोल. मग आता माही म्हणतो, अगं तन्वी, तुला माहिती आहे का, त्यांना न माझ्यासारखं कोणी प्रतिप्रश्न करणारं भेटलं
भेटलंच नाहीये आजवर, म्हणून त्यांना हँडल करता येत नाहीये. आता ते विद्यार्थ्यांच्या पर्सनल आयुष्यात ढवळाढवळ करतील का? अगं कशासाठी? हे त्यांना नॉर्मल असेल, पण आपल्याला नाही ना. त्या आता माझ्या डोक्यात जायला लागल्यात दिवसेंदिवस. आता या तन्वीला काही समजेना, याला सांगू तरी कशी की ती माझी आई आहे. तेवढ्यात सायली येते आणि म्हणते, चल ग तन्वी, लेक्चरला जाऊयात. आता ही निघत असते तेव्हा माही म्हणतो, थांब ना ग तन्वी थोड्या वेळ. मग आता ही तन्वी म्हणते, सॉरी माही, लेक्चरला जायचंय. आता माही खूप चिडतो आणि रागाने त्याचा हात जोरात बेंचवर आपटतो. आणि मग आता माही मनाशीच बोलतोय, प्रिन्सिपल मॅडम पण ना, त्यांनीच ना तन्वीच्या घरी पत्र पाठवलेलं असणार आहे तक्रारीचं. माझा संशय खरा ठरतोय बहुतेक. तर आता प्रेक्षकांनो, या माहीचा सीन आपण बघितल्यानंतर अभिमन्यू सरांच्या घरचा सीन बघतोय आपण. अभिमन्यू सरांनी गौरीला तिथे तो टॉपिक समजून सांगण्यासाठी बोलवलंय. तर आता गौरीने मात्र अगदी निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे तो टॉपिक शिकवलाय. सर्वप्रथम ती सगळ्यांना हॅलो करते आणि नाव सांगते तिचं आणि म्हणते की मी तुम्हा सगळ्यांना आज मराठीची भक्ती प्रत्यय शिकवणार आहे. मला जेवढं येतं तेवढं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला अडलं, काही कळलं नाही तर मला विचारा हं. आणि आता गौरीने अतिशय छान पद्धतीने ते सगळं टॉपिक शिकवलंय आणि इथे मालिकेचं शीर्षक गीत आपल्याला ऐकवलंय आणि अभिमन्यू सरांना तन्वी दिसतीये असं दाखवलंय. विद्यार्थी आणि अभिमन्यू सर दोघेही तल्लीन झालेत बरं का प्रेक्षकांनो गौरीच्या शिकवण्यामध्ये. तर आता या रागिणीला पण नवल वाटते की इतक्या छान पद्धतीने ही कशी काय शिकवू शकते. तर आता गौरीने टॉपिक शिकवलाय. अभिमन्यू सरांना ती म्हणतीये, सर झालंय हं, विद्यार्थ्यांना शिकवून, म्हणजे बरोबर शिकवलं ना मी विद्यार्थ्यांना. आणि सर असं पुन्हा म्हणू नका हं की मला विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवायचा आहे. सर मी असं कधीच सर तुम्हाला मला शिकवायचं नसेल ना तर मला हाताला धरून बाहेर काढा, पण असं नका म्हणू की माझ्यामुळे मुलांचा वेळ वाया जातोय ते, किंवा मिळालेल्या संधीची मला किंमत नाहीये, असं मुळीच नाहीये सर. आणि हो, ही तुम्ही संधी दिलीत ना मला, त्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू. मला पण तुमच्यासारखंच उत्तम प्रोफेसर व्हायचंय. मला जमेल की नाही मला माहिती नाहीये, पण मी प्रयत्न मात्र नक्की करणार आहे सर. आय होप मी आता जे काही शिकवलं त्यात मी तुमची निराशा नसेल केली. तर आता अभिमन्यू सर मात्र निशब्द तिथेच त्या गौरीसमोर असे उभे आहेत आणि गौरीने असं कॉन्फिडेंटली त्यांना मस्त असं शिकवून दाखवलंय आणि आता तिथून निघून पण जाते. आणि आता अभिमन्यू सर असे निशब्द तिथे उभे आहेत. तर आता गौरी जेव्हा जात असते तिथनं हॉलमधनं बाहेर, तेव्हा ही रागिणी येते आणि म्हणते, थांब ग गौरी जरा 2 मिनिटं. गौरी थांबते. तेव्हा रागिणी तिला म्हणते, गौरी काय छान शिकवलंस ग तू, मस्त शिकवतेस हं तू, हुशार आहेस, आवडतं तुला शिकवायला, दिसतंय ते, हुशार आहेस खरंच गौरी. तुझ्यासारख्या हुशार मुलीने खरं तर किती पुढे जायला हवं. पण बघ ना, ऍडमिशन झाल्यापासनं काही ना काही विचित्रच घडतंय ग तुझ्यासोबत. म्हणजे आता सध्या तुझं कॉलेजला येणं बंद का झालंय मला काही ते माहिती नाहीये, पण जोपर्यंत तू लेक्चरला यायला तुला बंदी आहे तोपर्यंत तू लायब्ररीमध्ये जा ना अभ्यास करायला. गौरी खूप खुश होते आणि म्हणते, काय सांगताय, खरंच चालेल का तसं केलं तर. आता रागिणी म्हणते, हो का नाही चालणार, मी स्वतः बोलते प्रिन्सिपल सरांशी उद्या तुझ्यासाठी हं. आता गौरी म्हणते, हो हो थँक्यू हं, थँक्यू सो मच मॅडम, येते मी. आता गौरी एवढी खुश झाली आहे प्रेक्षकांनो, तिला फार छान वाटतंय. पण तिला काय माहिती की रागिणीचा यामागे काय डाव आहे. गौरी निघून गेल्यावर रागिणी म्हणते, ये तर खरी कॉलेजला, भलती खुश झाली आहेस ना तू. कॉलेजला आल्यावर मी तुझं काय करते ना ते बघच. आता प्रेक्षकांनो, या पुढचा जो सीन आहे ना तो खूपच भारी दाखवलाय. हे अभिमन्यू सर तर शेखरला कसे ओरडतात बघा हं. आता या अर्पिताची मान लचकलेली असते. शेखर अर्पिताचा नवरा तिच्या मानेला काहीतरी औषध लावून देत असतो. अभिमन्यू सर जरा रागाने बघतात आता या शेखरकडे. मग आता अर्पिता म्हणते, अरे दादा, ते जरा माझी मान लचकली ना म्हणून ते लावून देत होते मला क्रीम, थांब तुझा डबा घेऊन येते मी. अर्पिता डबा घ्यायला किचन मध्ये जाते. आता हे अभिमन्यू सर पुन्हा एकदा असे शेखरकडे बघत असतात. मग आता ही अर्पिता म्हणते, अरे ते लचक भरली आहे जरा मानेला, म्हणून मग ते. आता अभिमन्यू सर रागाने बघतात शेखरकडे आणि म्हणतात, काय सुट्टी आहे काय तुला आज. आणि आता या अर्पिताच्या गळ्याकडे बघतात आणि म्हणतात, काय ग अर्पिता, चेन कुठे काढून ठेवली आहेस का तू. आता शेखर बघा कसा घाबरतो. अर्पिता म्हणते, ते लचक बसली आहे ना मानेला, दुखेल म्हणून मी काढली आहे जरा. आता लगेच शेखरकडे बघतो अभिमन्यू सर. मग आता लगेच शेखर म्हणतो, नाही नाही मी नाही घेतली चेन, मी कशाला घेऊ चेन. आता अभिमन्यू सर म्हणतात, बघा चोराच्या मनात चांदणं. आता शेखर म्हणतो, अहो असं काय बोलताय तुम्ही, मला तुमचं काय म्हणणं आहे, मी काय खोटं बोलतोय. अभिमन्यू सर म्हणतात, हो खोटं बोलतोयस तू. अर्पिता आली होती माझ्याकडे पैसे मागायला, म्हणजे पैसे नाही घेतले तिने, मग तुला कुठून पैसे मिळाले.
कसे आलेत पैसे तुझ्याकडे? मग आता लगेच हे शेखर म्हणतात, आम्हाला काय फक्त तुम्हीच मदत करू शकता का? माझ्या पण आहेत 4 ओळखी बाहेर. हां, हां. आता लगेच अभिमन्यू सर भारी उत्तर देतात त्याला. लाव फोन. कोणाकडनं पैसे घेतले तू? मला बघायचंय. कशाला पैसे घेतले? किती पैसे दिले त्यांनी? विचार, विचार. नाही, फोन लावून दे मला. मी आत्ताच्या आत्ता पैसे फेडून टाकतो ना. मग आता शेखर घाबरतो आणि म्हणतो, "हे बघा दादा, मी तुमच्याकडनं काही पैसे घेतलेले नाहीये. त्यामुळे मी तुमच्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधील नाहीये." अभिमन्यू सर आता चिडतात आणि म्हणतात, "आहेस, बांधील आहेस तू. या आधी पण तू पैसे घेतलेले आणि मी हिशोबाला बसलो ना तर अवघडून बसेल सगळं." अर्पिता म्हणते, "दादा, हिशोबाला बसला नाहीयेस, पण हिशोब तर मागतोयस ना मला?" "नाही म्हणजे ह्यांना, पण मी देईल तुला सगळा हिशोब नंतर." आता हे अभिमन्यू सर म्हणतात, "हिशोब नाही मागत आहे, मी उत्तर मागतोय. तेही तुझ्याकडे नाही, शेखरकडे." अर्पिता चिडते आणि म्हणते, "दादा, ती चेन माझी होती ना. तू मला गिफ्ट दिल्यानंतर तुझा त्याच्यावरचा हक्क संपला. मला काय करायचंय त्या चेनचं ते माझं मी बघेन ना." अभिमन्यू सर म्हणतात, "हक्क चेनवरचा संपलाय, तुझ्यावरचा नाही अर्पिता." अर्पिता म्हणते, "तू यांना वाटेल तसं बोलू नको. तू किती अपमान करतोस रे यांचा." आता अभिमन्यू सर म्हणतात, "मला काही हौस नाही अर्पिता. तुझा नवरा वागतोच आहे तसा." आता लगेच हा कांगावा करतो, "अरे मी काय घर जावई ना, मला ऐकूनच घ्यावं लागेल सगळं. आता हे घर सोडून जाऊ का अर्पिता? चल चल." शेखर कांगावा करत असतो. मग आता या अर्पिताला वाईट वाटतं. ती अभिमन्यू सरांना म्हणते, "दादा, आम्ही इथे राहतोय, त्यामुळे तू आमचा अपमान करत असशील तर आम्ही निघून जातो हे घर सोडून." अभिमन्यू सरांना खरं राग आलाय आता. ते म्हणतात, "कोणी कुठेही जायची गरज नाहीये. मी इतकं सगळं बोलतो ना कारण मला तुझी आणि आभाची काळजी वाटते ना म्हणून." आणि आता बोलता बोलता ते निघून जात असतात. आता ही अर्पिता म्हणते, "दादा, डब्बा तरी ने." मग आता ते म्हणतात की काही गरज नाहीये, मी कॅन्टीनमध्ये खाऊन घेईल. आणि आता नाराज होऊन तिथून निघून गेलेत. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय गौरी पूजा आरती करत असते तेव्हा गणपती बाप्पाजवळ काय मागते ती, म्हणून तिची आई तिला विचारायला येते. बाबा म्हणतात, "आज गौरी खूप खुश आहे तर." गौरी म्हणते, "बाबा, अहो तुम्ही केलेल्या उदबत्त्या आहेत त्या, मी लावणार नाही तर काय." तिने खूप साऱ्या उदबत्त्या लावलेल्या असतात. मग तिचे बाबा विचारतात, "एवढ्या उदबत्त्या का लावतेस?" आता तिच्या आईचा गैरसमज होतो की ती खूप खुश आहे, म्हणजे ती राघवला भेटणार आहे किंवा तिला राघव आवडलाय, म्हणून त्या तिला असं विचारायचा प्रयत्न करतात. गौरी म्हणते, "अगं काय गाई, कोण राघव, कोणाबद्दल बोलतेस तू?" काकू म्हणते, "अगं असं काय करतेस, एव्हाना तुमचे फोन मेसेजेस सुरू झाले असतील ना." गौरी आता थोडा आठवते आणि म्हणते, "अच्छा तो होय. नाही ग, अजून तसं काही नाहीये. बरं, मी आता असं म्हटल्यानंतर तुम्ही दोघी माझ्याशी बोलणार नाही आहात का? हे बघ, मला ना सध्या काहीच इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये." आता ही काकू म्हणते, "असं काय करते सगळं गौरी?" लगेच तिचे बाबा त्या शोभाला खोडतात तिच्या काकूला आणि म्हणतात, "शोभा, अगं थांब जरा. गौरीने सांगितलंय ना तिची इच्छा नाहीये, तिच्या मर्जीशिवाय काही होणार नाहीये." गौरी आता लाडाने तिच्या बाबाजवळ येते आणि म्हणते, "तुम्हीच माझे खरे पाठराखण आहात. हे सगळे काही कामाचे नाहीयेत." आता गौरी तिच्या बाबाच्या जवळ जाते आणि आता कॉलेजला जायला निघालेली असते. तर आता बघा हा प्रेक्षकांनो, ती मागे वळते पुन्हा आणि तिच्या वडिलांना नमस्कार करते. तिचे वडील म्हणतात, "काय ग, काय आज कॉलेजला, कसली टेस्ट आहे का?" गौरी म्हणते, "हो बाबा, टेस्ट आहे खरी, छोटीशीच टेस्ट आहे." आणि असं बोलून ती आता पुढे येते पुन्हा. तेव्हा तिला तिच्या मनावरती खूप ओझं जाणवतं. ती मनात म्हणत असते, "देवा, माझ्या आई वडिलांना मी फसवतीये. त्यांना मी सांगतेय की मी कॉलेजला जातेय, पण मला कॉलेजला जाता येत नाहीये. कुठल्या तोंडाने सांगू? त्यांच्या एवढ्या अपेक्षा आहेत माझ्याकडून शिक्षणासाठी आणि मला शिक्षा मिळाली आहे ते." असो, आता प्रेक्षकांनो, गौरीला बिचारीला चांगलंच टेन्शन आलंय. पण आता बघा हा, खूप छान छान सीन दाखवलेत त्यांनी आज. गौरी आता आली आहे या प्रिन्सिपल सरांकडे. तिने प्रिन्सिपल सरांकडे वशिला लावलाय कॅन्टीनमध्ये काम करण्याचा. आता हे खूप खुश होतात प्रिन्सिपल सर गौरीवर. गौरीला बघून सर म्हणतात, "काय ग गौरी, तुला म्हटलं होतं ना मी, तुला 7 दिवस बसता येणार नाही कॉलेजला." गौरी म्हणते, "तेच तर सर, तुम्ही कॉलेजला बसू नको म्हणले ना, लायब्ररीत किंवा कॅन्टीनमध्ये मी जाऊ शकते. तिथे जाऊन काम केलं तर शिक्षणही चालेल ना माझं." आता प्रिन्सिपल म्हणतात, "थोडक्यात काय, तू मला शब्दामध्ये पकडतीयस. मला ना तुझ्या जिद्दीचं आणि हुशारीचं खूप कौतुक वाटतं ग गौरी. तुझ्या जागी दुसरा एखादा विद्यार्थी असता ना तर तो 7 दिवस काय 7 आठवडे सुद्धा परत आला नसता कॉलेजला. तुझं विशेष कौतुक हं." आता ही गौरी विचारते, "सर, मग मी येऊ का कॅन्टीनमध्ये काम करायला?" आता प्रिन्सिपल म्हणतात की "आता तुला मॅडमनी परवानगी दिली आहे लायब्ररीमध्ये यायला, तर मी कोण आहे तुला अडवणारा?" गौरी खुश होते आणि म्हणते, "थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच सर." गौरी प्रिन्सिपलांना थँक्यू म्हणते आणि आता जात असते ती आणि पुन्हा येते परत आणि म्हणते, "सर, एक विचारायचं होतं, मला विचारू का?" सर म्हणतात, "बोल ना." आता ती गौरी म्हणते, "सर, अभिमन्यू सरांचा प्रोजेक्ट मला करता येईल का?"
प्रिन्सिपल सर म्हणतात, "ते मी त्यांना विचारून तुला कळवतो हं." गौरी म्हणते, "बरं चालेल, थँक यू हं सर." आता गौरी पुन्हा जाते आणि पुन्हा माघारी फिरते आणि म्हणते, "सर, एक विचारू का?" आता हे प्रिन्सिपल म्हणतात, "आता काय राहिलं तुझं गौरी?" गौरी म्हणते, "सर, अहो आणखीन एक गोष्ट थोडी राहिली होती जरा, म्हणजे ती चिठ्ठी तर राहिली ना 3री मंजिलवरती." आता ते सर म्हणतात, "तो विषय नको काढूस हं गौरी." गौरी म्हणते, "नाही सर, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण तुम्ही जेव्हा केव्हा अभिमन्यू सरांशी बोलताल ना, तेव्हा त्यांना सांगून एखादा वेगळा विषय द्याल का मला प्रोजेक्टसाठी?" प्रिन्सिपल सर म्हणतात, "बरं, मी विचारतो, पण त्यांचा निर्णय फायनल असेल. त्यात मी हस्तक्षेप करणार नाही." गौरी म्हणते, "हो, चालेल सर, चालेल. थँक यू सो मच वन्स अगेन हां सर." आता गौरीच्या आनंदाला पारावार नाहीये. पण बिचारीचा आनंद किती दिवस टिकणार हे पुढे बघत राहूयात. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच छान होता. नक्की लाईक करायला विसरू नका हं. आणि खूप सारे प्रेक्षक अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मग सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आणखीन छान वाटेल ना मला तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले तर. तर पुढच्या भागामध्ये आपण बघतोय अभिमन्यू सर कॅन्टीनमध्ये जेवत असतात आणि डोशाजवळ चटणीची कौतुक करतात, इडलीच्या चटणीचं. डोसा म्हणतो, "अहो, अण्णांनी नाही बनवली ती चटणी, गौरीताईने बनवली आहे." हे ऐकल्यावर सर भनकतात आणि गौरीला तिथे बघतात आणि म्हणतात, "तू इथे काय करतेयस?" गौरी म्हणते, "सर, मला माझं काम तरी करू द्या. त्यामध्ये बाधा नका ना आणू." "सर, मी माझं कामच करतेय. माझी कामाच्या वेळेला अडवणूक करू नका आणि माझी काम करण्याची परवानगी पण रद्द करू नका प्लीज." प्रेक्षकांनो, आता पुढे बघत राहूया कथानक कसं पुढे सरकतंय. आजचा भाग छान होता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.